भाजप आणि शिवसेनेची युती तुटली. शिवसेना स्वबळावर लढणार नाही तर राष्ट्रवादीचा पर्याय खुला. सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेची संभाव्य युती तुटल्यात जमा आहे. भाजपाकडून सन्मानजनक जागा वाटप होत नसल्यामुळे आणि काही जागेवर वाद असल्यामुळे असून सुद्धा जागा वाटपाचा निर्णय झाला नाही. त्यामुळे आता शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. स्वबळावर शिवसेना निवडणूक लढवणार नाही तर राष्ट्रवादी अजित पवार गटाशी युती करण्याचा पर्याय खुला आहे. वरिष्ठांच्याकडून याबाबत निर्णय घेतला जाईल. मात्र भाजपाशी युती तुटली आहे. त्यामुळे वेळप्रसंगी स्वतंत्र अर्ज भरण्याचे इच्छुक उमेदवारांना सांगण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बजरंग पाटील यांनी दिली आहे. सांगलीतील दांडेकर हॉलमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी इच्छुक उमेदवारांची बैठक झाली. या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिक शिवसैनिकांच्या निर्णयाबाबत शिवसेनेच्या वरिष्ठांनी हिरवा कंदील दाखवला आहे. आज आपली बैठक झाली शिंदे सेनेची, तर काय नेमका निर्णय झालेला आहे आणि कशा प्रकारे पुढची रणनीती तुमची महापालिकेच्या दृष्टीने आहे? आज या ठिकाणी सर्व पदाधिकारी आणि उमेदवार यांची आम्ही बैठक घेतली आणि या महानगरपालिकेमध्ये आम्ही आता स्वबळाची तयारी चालू केलेली आहे. तशी पूर्वीपासून आमची तयारी आहेच. आदरणीय आपले उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या सांगली शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणावर विकासाला निधी मिळालेला आहे. कुपवाडची ड्रेनेजची योजना असू दे किंवा बाकीच्या शेर नाल्याची योजना असू दे किंवा आणखी काय योजना असू देत, यासाठी विकासासाठी फार मोठा निधी हा शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मिळालेला आहे. आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालीच या गेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ग्रामीण भागातल्या जनतेने सुद्धा फार मोठा विश्वास शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर ठेवलेला आहे. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या बरोबर महानगरपालिकेतली जनता सर्वपणे ठामपणाने पाठीशी उभा राहील. युती किसकटायचं काय कारण काय नेमकं काय सन्मान योग्य झाला नाही का, जागा कमी जास्त होत्या, काय झालं? नाही, तो वरिष्ठांच्याकडे विषय आहे. पण आम्ही आत्ता ठरवलंय की आता याच्यापेक्षा जास्त वाट बघायची नाही. वेळ कमी उरलेला आहे. आम्ही आमची तयारी चालू केलेली आहे. किती अर्ज आतापर्यंत भरले आणि किती जागांवर आता तुम्ही आम्ही आता 15 अर्ज भरलेले आहेत. 2 दिवसामध्ये राहिलेले सगळे अर्ज भरतोय. किती जागांवर आपली तयारी आहे ते आता परवा दिवशी तुम्हाला मी निश्चित सांगू. पुढची आमची जी काही योजना असेल ती आमची सर्वांशी चर्चा चालू आहे. तो निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ.